महाराष्ट्र में दिव्यांगों के अधिकारों को लेकर एक बड़ा आंदोलन शुरू हो गया है। भंडारा जिले से चलो भंडारा 36 जिले 9 महीने 55 मांगे अभियान का शुभारंभ किया गया है। इस अभियान का उद्देश्य राज्य के लाखों दिव्यांग नागरिकों की समस्याओं को सरकार तक पहुंचाना और उनकी लंबित मांगों को लेकर पूरा करना है। अभियान का नेतृत्व दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन के राष्ट्रीय अध्यक्ष और बीजेपी दिव्यांग विकास अघाड़ी महाराष्ट्र अमोल देवाजी बालके कर रहे हैं। आइए जानते हैं इस अभियान की पूरी कहानी। दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन और भारतीय जनता पार्टी दिव्यांग अघाड़ी के अमोल वाल्के के नेतृत्व में महाराष्ट्र भर में 55 मांगे 36 जिले और 9 महीने अभियान चलाया जा रहा है। इसी अभियान के तहत भंडारा में बड़ी संख्या में दिव्यांग भाई बहन एकत्रित हुए। सैकड़ों दिव्यांग अपने अधिकारों की आवाज बुलंद करने के लिए अमोल वाल्के के साथ कंधे से कंधा मिलाते नजर आए। रोजगार, शिक्षा, स्वास्थ्य सुविधाएं, पेंशन, आरक्षण और सामाजिक सुरक्षा जैसे विभिन्न मुद्दों को लेकर जिलाधिकारी कार्यालय में ज्ञापन सौंपा गया। आंदोलन में शामिल लोगों का कहना है कि दिव्यांग समाज से जुड़े कई महत्वपूर्ण मुद्दे वर्षों से लंबित है, जिन पर तत्काल कार्रवाई की आवश्यकता है। अमोल वाल्के ने कहा कि यह अभियान केवल मांगों तक सीमित नहीं है, बल्कि दिव्यांग समाज को समान अवसर और न्याय दिलाने की एक व्यापक पहल है। उन्होंने समाज के सभी वर्गों से इस मुहिम में सहयोग करने की अपील भी की। भंडारा में आयोजित यह कार्यक्रम दिव्यांग समाज की एकजुटता और उनके मजबूत संकल्प का प्रतीक बनकर सामने आया। अब सभी की निगाहें प्रशासन और सरकार की आगामी कार्रवाई पर टिकी है। तो भंडारा में सैकड़ों दिव्यांगों की मौजूदगी ने यह साफ संदेश दिया कि अपने अधिकारों और सम्मान के लिए समाज अब एकजुट होकर आगे बढ़ रहा है। अब देखना होगा कि 55 मांगों को लेकर चल रहे इस राज्य व्यापी अभियान का क्या परिणाम सामने आता है। फिलहाल इस खबर में इतना ही। अगर आपको यह रिपोर्ट पसंद आई हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। आपण पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहोत। अशा प्रकारचं निवेदन हे फक्त भंडाऱ्यापुरतं सीमित नाही, तर पूर्ण महाराष्ट्रभर हे निवेदन जाते। आता मागच्या 3 जूनला आम्ही कोल्हापूरला जाऊन आलो। 500 वरून अधिक दिव्यांग मित्र त्यांचं समर्थन लावून आले, जसे तुम्ही आज आलेले आहात। आपल्या ज्या मागण्या आहे या प्रशासनाला, भारत सरकारला, त्या कोणत्या मागण्या आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो। जर तुमचं त्याला समर्थन असेल तर, जर समर्थन असेल तर काड्यांनी त्याचा स्वागत जरूर करायचं, ठीक आहे। आपली पहिली मागणी आहे, या मागणी आपण पूर्ण 55 मागण्या आहे, पूर्ण 36 जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारमध्ये राबवत आहोत आणि महाराष्ट्रातील दिव्यांगांकरता या मागण्या आपण मागितलेल्या आहेत। त्यातली आपली पहिली मागणी आहे, महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील जे काही दिव्यांग आहे, प्रत्येक दिव्यांगांची पेन्शन ही महिन्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 तारखेला यायला पाहिजे। ही आपली पहिली मागणी आहे। आता आपली पेन्शन कधी 20 तारखेला येते, कधी 30 तारखेला येते, कधी 2 महिना पगार येत नाही। आपल्या घरचं आपण नियोजन कसं करायचं? इलेक्ट्रिक बिल आहे, राशन आहे, ते 2,500 रुपयावरतीच त्या दिव्यांगांचं घर चालत आहे। बरेचसे असे दिव्यांग आहेत की त्याला काहीही दुसरा व्यवसाय नाही आहे, त्याची काही आवक नाही आहे, ते 2,500 रुपयामध्ये त्याचं घर चालते। त्यामुळे आपली पहिली मागणी शासनाला आणि प्रशासनाला ही आहे की महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला पेन्शन कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे। दुसरी मागणी आहे आपली की महाराष्ट्रामध्ये जी आज 2,500 रुपये पेन्शन आहे ती पेन्शन वाढवून, कारण आपल्याकडे आपल्या दिव्यांगांकरता राखीव पैसा खूप आहे, परंतु त्याचा वापर पाहिजे तशा प्रमाणात होत नाहीये। ज्यांना गरज नाहीये त्यांना पैसे वाटत आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना पैसे वाटल्या जात नाहीये। आपली दुसरी मागणी आहे, महिन्याची जी पेन्शन आहे ती कमीत कमी महिन्याला 6,000 रुपये पेन्शन मिळावी, ही आपली दुसरी मागणी आहे। आज सुद्धा माणूस आहे, प्रत्येकाला इन्शुरन्स मिळते, पण दिव्यांगाला इन्शुरन्स आहे का? नाही आहे। म्हणून प्रत्येक दिव्यांगाला कमीत कमी 15 लाख रुपयाचा इन्शुरन्स द्यावं, ही आमची मागणी आहे। जेणेकरून उद्या काही कमी जास्त झालं तर त्याला ते पैसे, त्याच्या परिवाराला ते पैसे 15 लाख रुपये कामात येईल। त्यानंतर आमची अशी मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये चौरस्ते आहेत, त्या चौरस्त्यावरती कमीत कमी एका शहरामध्ये 100 जे दिव्यांग खरंच काम करू इच्छितात, जे खरंच कामाचे आहेत आणि ज्यांना काम करायचं आहे अशा दिव्यांगांना कमीत कमी 100 दुकानं आम्हाला जे चौरस्ते आहे त्याच्या आजूबाजूला 6 बाय 6 फुटाचे द्यावे, ही आमची मागणी आहे। आज मला एक सांगा की दिव्यांगांच्या
शिक्षण कमी आहे. प्रशासन म्हणतात की दिव्यांगांचं शिक्षण कमी आहे. दिव्यांग 4था शिकला आहे, 5वी शिकला आहे, 10वी शिकलेला आहे. का बरं शिकलेला आहे? कारण शिकून पुढे होणार काय त्याला माहित आहे, काहीच नाही होणार आहे आणि काही होऊनही नाही राहिलं. त्यामुळे आपली एक मागणी आहे की जे दिव्यांग ग्रॅज्युएट होतात, ग्रॅज्युएट म्हणजे आपल्या गावकरी भाषेमध्ये 15वी, 12वी नंतर 13वी, 14वी आणि 15वी जे ग्रॅज्युएट होतात अशा सर्व दिव्यांगांना कमीत कमी 15,000 रुपयाच्या महिन्याला मानधन द्यावं ही आपली मागणी आहे. आणि जर हे मानधन नसेल द्यात तर त्याला नोकरी द्यावी. कारण तेव्हाच तर पुढे जे दिव्यांग आहेत, जे आज 4थी क्लासमध्ये, 5वी क्लास आहे, 10वी क्लासमध्ये, ते पुढे त्यांना शिक्षणाची इच्छा होईल. त्यानंतर असे दिव्यांग आहेत जे टेम्पररी आहे. आज तुमचा माझा विषय आहे, आज वयाचे 60 वर्षाचे लोक आम्ही पाहतो त्यांना टेम्पररी दिव्यांगत्व दिलेलं आहे. का बरं? तर तो इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे. आयटी म्हणजे मतिमंद. आता मला सांगा, वयाच्या 5व्या वर्षापासून जेव्हा तो 5 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला मतिमंदता आहे, लहानपणापासून आहे. आणि वयाचं 60 वर्ष झालं तरी तो मतिमंदच आहे. त्याला टेम्पररी देण्याचे काय गरज आहे? तो टेम्पररी दिव्यांग आहे का? अहो तो परमानंट आहे, त्याला परमानंट करा की, त्याला परमानंट करा. तर अशी आपली मागणी आहे की टेम्पररी दिव्यांग जे आहे ते वयाच्या 20 वर्षापर्यंत ठेवा. तुम्ही एक अट ठेवा की वयाच्या 20 वर्षापर्यंत तुझं आम्ही औषधी पाणी करू, वॉटेवर जे काही करायचं ते करू. पण वयाच्या 20 वर्षाचा झाला तर त्याच्यानंतर नो परमानंट, त्याला परमानंट करा, म्हणजे परमानंट करा, अशी आपली मागणी आहे. आज सगळे पेन्शन धारकांचे पैसे थांबवले, जे लोकांचे टेम्पररी आहे त्यांचे पैसे थांबवण्याची गरजच नाहीये. कोणी अधिकारी येतो, तो पेपरवरती साईन करून चालला जातो, मग त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे? आज तुमच्यापैकी कितीतरी लोकांच्या पेन्शन नसेल येत. का बरं? तर कार्डवरती टेम्पररी आहे. टेम्पररी ही अट बंद करावी, अशी ही आपली याच्यामध्ये मागणी आहे. मित्रांनो, आज ई रिक्षा पाहिजे की नाही पाहिजे? तुम्हाला पाहिजे आहे. आता जो माणूस 50 वर्षाचा झाला, हॅलो लक्ष आहे का? पटत असेल तर हो म्हणा. जो माणूस 50 वर्षाचा झाला तो काही काम नाही करत का? त्याच्यामध्ये काम करायची ताकद नाही राहत. पण ई रिक्षाची अट किती आहे? 45 वर्ष वयाची अट आहे. मग ज्या माणसाचे 46 वर्ष झाला त्याने काही काम बंद करावं का? त्याला ई रिक्षा मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे? आपली अशी मत आहे की, आपली अशी याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे साहेबांना की जे लोक 45 वर्षाच्या वर आहे, 55-60 वर्षापर्यंत आहे, त्यांनाही ई रिक्षा देण्यात यावा, ही आपली मागणी आहे. अशा गोष्टी मित्रांनो, अशा आपल्या त्यानंतर दिव्यांग जे लोक आहे, या दिव्यांगांचं घर टॅक्स, पाणी टॅक्स आणि इलेक्ट्रिक बिल हे माफ करावं, हेही आपली यामध्ये मागणी आहे. भरपूर मागण्या आपण याच्यामध्ये मागितलेल्या आहेत. जे दिव्यांग आजकाल प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे. या भाऊच्या खिशात अँड्रॉइड फोन आहे, या भाऊच्या खिशात अँड्रॉइड फोन आहे, या ताईच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे. घरी बसून हा दिवसभर लोकांच्या रील पाहू शकतो, फेसबुकच्या रील पाहू शकतो, इंस्टाग्रामच्या रील पाहू शकतो. तर मग तो त्या मोबाईलने काम पण करू शकतो. तुम्हाला घरी बसल्या जर काम दिलं तर तुम्ही काम कराल की नाही कराल? मोबाईलवरती कराल ना. तर आपली अशी मागणी आहे की एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी 1000 लोकांना, कमीत कमी 1000 दिव्यांगांना, सर्वांचं नाही म्हणू शकत आपण, पण 1000 दिव्यांगांना घरी बसून वर्क फ्रॉम होम द्यावा, अशी मागणी आपण याच्यामध्ये केलेली आहे. अशा दिव्यांग मित्रांनो, अशा असंख्य मागण्या. आता एक आणखी बोलता सांगतो, रेल्वे गाडीची. आज तुम्ही प्रवास करता, रेल्वेने आपल्याला सुविधा दिलेल्या आहे.